ऐकतो नकळत शब्द किंवा वाक्य, ते एक एक शब्द असे पॉवरफुल असतात तुमचे, की ते दिशा द्यायला मार्ग मोकळी करतात प्रत्येकाची, जर विचार केला तर त्या गोष्टींचा. आणि सरप्राईज दिला आम्ही. छान पण सरप्राईज ते होता तुमचा. पण कालपासनं मला इतकं म्हणजे असं तर राहतोच आपण आनंदी म्हणा, पण कालपासनं काही आहे नाही, पण स्वतःमध्येच खुश नाही भेटली मी आणि खूप इतकं बरं वाटत आहे. आणि जे पण काही आतापर्यंत आपण सेशन्स अटेंड केले किंवा काही केले, तर माझ्यामध्ये चेंजमध्ये आधी हिंमत किंवा ताकद होती, पण त्याच्यामुळे नकळत शब्द किंवा वाक्य, ते एक एक शब्द असे पॉवरफुल असतात तुमचे, की ते दिशा द्यायला मार्ग मोकळी करतात प्रत्येकाची, जर विचार केला तर त्या गोष्टींचा. हम्म. आणि मी म्हणजे माझीही मुलं ट्युशन जे आहे, पण ते पण काल आज मला म्हणत होते, म्हणजे माझं हे आहे की मी त्यांना ऍज अ ट्युटर म्हणून मी त्यांना हँडल नाही करत. असं म्हणजे वातावरण जसं काय होमवर्क दिलं किंवा हे झालं सगळं नाही. सगळं म्हणजे आपण जे बोलतो, ते तुमचे पण शब्द त्याच्यामध्ये राहतात ट्युशनमध्ये. त्यांना ते हम्म. पण मी शिकवते. पण हम्म. आज एक आहे माझी स्टुडंट मनश्री म्हणून, ती म्हणत होती, हम्म. मॅडम मुझे जो अभी तक चाहिए था, मेरे मन में जो थी टीचर, कि मेरी टीचर ऐसे होना चाहिए, वो आप हो बेस्ट. बघा बरं, आणि ती याच्यापेक्षा म्हणत अजून होती, अप्रिशिएशन काय पाहिजे आपल्याला, हा ना? हां, तर लहान किती सुंदर. मुलांकडनं ते म्हणजे ते अक्षरशः मिळणं, असं. हा. हां. आणि मी पण थोडीशी हे झाली, कारण की बोलणं माझं रोजचंच राहते. आपण जे बोलतो, तुम्ही जे बोलता, ते मुलांना मी सांगते. तर इनडायरेक्टली हे सगळं त्यांच्यापर्यंत जात आहे. तर त्यांना हम्म. इतकं बरं वाटते आणि ते शांततेने ऐकतात, पण अभ्यास पण करतात. पण काही वेळ बोलता-बोलता नाही ऐसा है, वैसा है, असं करून त्यांना मी जे काही सांगते, तर ते एक शांत असे बसून ऐकत बसतात. "हाँ, हो गया. अभी आप तुम लोग अपना करो." तर यालाच बस. आपण म्हणतो पास की होते ते हैं. ना, जे तुम्ही शिकताय, हां. मी पण कधीतरी कोणाकडनं शिकले किंवा काहीतरी वाचनात आलं, मग मी अप्लाय केलं किंवा मग मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर हे एक असं राउंडच आहे आपल्याला. हा, तर माझा उद्देश तोच असतो की तुम्हाला मिळालं, तुम्ही पण आणखी लोकांपर्यंत पोहोचवा, अजून इतरांपर्यंत पोहोचवा. तर खरंच तुम्ही करता आहात ते काम. खूप खूप धन्यवाद. मुलाला पत्र लिहिण्याआधी मला असं वाटतं की माझ्या आईला पत्र लिहावं सगळ्यात आधी, कारण की तिचे खूप खूप धन्यवाद. असंच एकदा मी पत्रक लिहिलेलंही आहे माझ्याकडे. खूप आधी लिहिलं होतं. ते मी आता 1-2 महिने झाले. मला त्रास होत होता हाताचा. तर त्याच्यामुळे मी तिला पत्र लिहिलं. असंच बसून राहिली आणि थोडा वेळ शांत बसली आणि तिची खूप आठवण आली. आई खरंच जवळची असते आपली, आणि आपण जे बोलतो किंवा आपल्याला त्रास होतो, तर त्यावेळी खरंच ते धैर्याचं आणि हिमतीने आपल्यासोबत असते, हे मला तरी वाटते. आणि त्रास होत होता, तर मी खरंच तिचे शब्द आठवले, की त्रास होत आहे, काहीतरी लावून घे. आई नेहमीच म्हणते, सर्वांचीच आई म्हणते, की मूव लावून घे किंवा बाम लावून घे असं वगैरे. तर मी पत्र तिला लिहिलेले आहे, की तुझीच मुलगी आहे, मग अगदी तुझ्यासारखीच, आणि तुझी आठवण येत आहे आणि माझा हात खूप दुखत आहे. सारखी काही झालं तरी बोलणार नाही, सांगून काही होणार नाही. कारण की स्वतःलाच स्वतःबद्दल सतत मलाच करायचं आहे. तुझे हे शब्द आठवतात आणि तू माझ्याजवळ असती, तर मी म्हणाली असते, की हात दुखत आहे, तर तेच आता विचार सुरू होते. अगदी तुझं बोलणं, की हे बाम लावून घे आणि मी लावून देते, नाहीतर घेऊन ये. आणि थंडीमध्ये जास्त राहत नको जाऊ. मग त्रास होतो किंवा डॉक्टरकडे जा. हेच विचार आले मनात. एकदम तुझी आठवण आली आणि त्या आठवणीमध्ये डोळ्यात पाणी. आणि लिहायला बसले, असं वाटलं अगदी तूच माझ्या जवळ आहेस. लव्ह यू आई. अशीच नेहमी सोबत राहा. मला सोडून कुठेच जायचं नाही. आणि तिला म्हटलंय, की कळलं मला सोडून कुठेच जायचं नाही. तू आहेस म्हणून मला हिंमत मिळते. आणि तू माझ्याजवळ असल्याचा भासही होतो. आणि हा भास मी हे सांगते, की भास असा, की माझं एक आहे, की मी एकदा असंच बोलता-बोलता बोलली, की "तू आहे माझ्याजवळ." कारण की विश्वास आहे, की माझी आई माझ्यासोबत आहे. पण त्याच विश्वासावर बोलली, की "तू आहेस तर मला तू साईन दे काहीतरी." 2 दिवस झाले त्याच ह्याच्यामध्ये, की काहीतरी होणार, की आई आहे. तर तेच माझ्या मुलीसोबत मी बसून होती. मुलींसोबत आपण थोडंसं गमती-जमती करतोच. तर शब्दही निघाले माझ्याच आईचे, तिच्या तोंडून. "काय वानावानीचं बोलत असतेस.
कारण की मी बडबड करत होती काहीतरी तिच्या पुस्तकातनं काहीतरी एक तर तिला असं माझ्या आईचे शब्द. मग मी तिला विचारलं की हे शब्द कुठून आले? मी तर कधी बोलली नाही किंवा तुला कुठून ऐकायला? ती म्हणाली की मी कधीच ऐकलं नाही आणि त्याचा अर्थ तरी तुला कळतो का? तर नाही म्हणाली. हम्म. मला अर्थ माहिती नाही. पण मी जे माझा विश्वास होता आणि हिंमत नेहमीच देते. तर तो विश्वास त्या वानावानीच्या शब्दामुळे मला मिळाला की खरंच ती आपल्यासोबत असते. विश्वास आणि हिंमत ही शब्द आहेत. तर ती हिंमत आणि विश्वास आपल्या जवळ असल्याचा भास हे सगळं मला मी काय बोलू नंदिनी ताईच आहेत. त्यांनीच मला हे विश्वास दिला की जे पण राहतात लोक ते फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जी म्हणून ते आपल्या सोबत असतात. फक्त विश्वास ठेवा त्यांच्यावर. मी स्वतःलाही पत्र मी स्वतःलाच आताच बोलते की मी तू माझ्यासोबत आहेस म्हणजे मी स्वतःलाच बोलते की थँक्यू नीता तू माझ्यासोबत आहेस किंवा माझा मुलगा माझ्यासोबत आहे तो मला मिळाला त्याचं खूप मोठं थँक्यू. माझी आई वडील किंवा माझे सासरचे लोक जे पण आहेत ते खरंच त्यांचाही खूप मोठा थँक्यू. कारण की त्यांच्यामुळे मला जी ताकद आणि हिंमत मिळालेली आहे सगळ्या गोष्टीची तेही खूप मला हिंमत देतात प्रत्येक याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे माझ्या वहिनी आहेत नंदिनी गौतम इथेच आहेत. माझ्या मोठ्या वहिनी आहेत. त्यांना मी आई वडिलांच्या सारखंच मानते. जरी माझे आई वडील नाही आहेत पण ती माझ्यासोबत आहे. त्यांचाही खूप मोठा थँक्यू. आणि मेडिटेशन करताना असं वाटलं की नीता माझ्या समोरच आहे आणि ती मला स्वतःलाच हक करत आहे की माझ्यासमोर मी आहे. हिम्मत नको हरू. बिलकुल. खरंच जे आहे त्या गोष्टीचा आपण धन्यवाद करायचे आहे आणि तू समजली. खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू नीता. बस आता कृपा आपोआपच बरसते. बघ तुला कसं आतमधून शांत आणि छान वाटेल. तर मागणं सोडायचं आहे. प्रार्थना म्हणजे मागणं नाही. प्रार्थना म्हणजे धन्यवाद देणं, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त आणि करणं. खरंच विश्वास ठेवायला पाहिजे कारण की हे सगळं मला आधी अजिबात कळत नव्हतं. हा नंदिनी ताईनेच मला मार्गदर्शन आत्ताही आणि खरंच त्यांच्या सानिध्यामध्ये किंवा हे जे आहे दीपक एक रोशनी म्हणतो आपण ते प्रत्येकाला दिली ना आपण छोटी छोटी याच्या शब्दांद्वारे किंवा वाक्यांद्वारे ते जर आपण विचार केला ना तर ते शब्दांमुळेच आपल्याला मार्ग मिळतात. मी तेच करते की कोणी बोलत असलं ना त्यांच्या शब्दांवर भर देत म्हणजे हे येस. करते की त्यांचे शब्द काय म्हणतात कुठे मार्ग दाखवतात का एका क्षणाला जर कुणी बोलतो आपल्यासोबत तर तेही मार्गाच्या थ्रूच आपल्याला मार्गदर्शन करतात गायडन्स बरोबर देतात कुठेतरी. बरोबर एकदम बरोबर.